काल आपण पाहिले 1899 साली अमेरिकेत कायद्याचे राज्य येत असताना व्हॅन डर लिंडे टोळी बर्फाळ डोंगरातून जीव वाचवण्यासाठी धडपडत होती. थंडी आणि वादळामुळे त्यांची अवस्था बिकट होती. त्यांचा सोबती डेव्ही गंभीर जखमी झाला होता. एका जुन्या ओसाड खाणीच्या गावात कोल्टर आसरा घेतला, पण तिथे पोचताच डेव्हीचा मृत्यू झाला. डचने सर्वांना धीर दिला आणि अन्न सामान आणण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बाहेर पडल्यावर मायका भेटला. त्याने जवळच्या घराचा पत्ता दिला. तिथे ओड्रिस्कोल्सचे लोक दबा धरून बसले होते. मोठी लढाई झाली आणि त्यांनी ओड्रिस्कोल्सना संपवून सामान जमा केले. तिथेच गोठ्यात मला एक ओड्रिस्कोल सापडला. त्याला चोप देऊन कोल मोड्रिस्कोल जवळ स्क्रीनवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती काढली. मायकाला घरात सॅडी ॲडलर सापडली. ओड्रिस्कोल्सने तिच्या पतीला मारले होते आणि घर जाळले होते. डचने तिला सोबत घेऊन सुरक्षितपणे कॅम्पमध्ये परतले. त्यांची लढाई आता सुरू झाली होती. मी आहे आर्थर मॉर्गन आणि तुम्ही पाहत आहात रेड डेड रिडेम्पशन 2 ची रक्तरंजित, खरी आणि शेवटपर्यंत पाठ सोडणार नाही अशी कहाणी. इथे प्रत्येक गोळी एक निर्णय आहे आणि प्रत्येक निर्णयाची किंमत रक्ताने भरली जाते. चलूया, कारण इथे कथा पाहिली जात नाही, ती जगली जाते. आता पुढे बाहेर बर्फाचं थैमान चालू होतं. मी कोल्टरच्या एका लाकडी केबिनमधून बाहेर पडलो आणि दुसऱ्या केबिनच्या दिशेने चालू लागलो. बोचरा वारा अंगाला टोचत होता. मी त्या मुख्य केबिनचा दरवाजा उघडला, जिथे टोळीतले बाकीचे लोक ऊब मिळवण्यासाठी एकमेकांना चिटकून बसले होते. मी त्यांच्याजवळ पोहोचलोच होतो, तोच ॲबिगेल माझ्या दिशेने धावत आली. तिच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट स्पष्ट दिसत होतं. तिने अडखळत मला सांगितलं की जॉन 2 दिवसांपूर्वी बाहेर गेला आहे आणि अजून परतला नाहीये. त्या बर्फाळ वादळाने विश्रांती घेतली नव्हती. तिने मला गयावया केली की मी जाऊन तिच्या मुलाच्या बापाचा शोध घ्यावा. खरं तर माझं आणि जॉनचं फारसं पटत नसे, त्यामुळे मला हे काम करायची फारशी इच्छा नव्हती. मी थोडा उपरोधिकपणे म्हणालो की त्या छोट्या जॉनने स्वतःला पुन्हा कोणत्या तरी लफड्यात पाडून घेतलं असणार. मी तिला सांगितलं की तो दगडासारखा मूर्ख आणि गंजलेल्या लोखंडासारखा जड बुद्धीचा असला तरी तो ठीक असेल. त्याला या बर्फाची फारशी अडचण येणार नाही. तेवढ्यात होझी आपल्या जागेवरून उठला. त्याने माझ्याकडे बघून म्हटलं की किमान एकदा बाहेर जाऊन बघून तरी ये. त्याने झावियरला विचारलं की तो माझ्यासोबत जॉनच्या शोधात यायला तयार आहे का. होझियाच्या मते आम्ही दोघं सध्या या कामासाठी सर्वात लायक होतो. झावियरने लगेच होकार दिला. तो म्हणाला की जर परिस्थिती उलट असती तर जॉननेही त्याला शोधायला कमी केलं नसतं. झावियरने उभं राहून माझ्या हातात एक आखूड नळीची बंदूक दिली. मी ती हातात घेतली, गोळ्या भरल्या आणि आम्ही दोघं त्या गोठवून टाकणाऱ्या थंडीत बाहेर पडलो. ॲबिगेलने जाताना आमचे आभार मानले. आम्ही घोड्यांवर स्वार होऊन नदीच्या दिशेने निघालो, जिथे जॉन शेवटचा दिसला होता. जाताना मी झावियरला म्हणालो की मला वाटतं तो उत्तर दिशेला निघून गेला असावा आणि त्याने मागे वळून बघितलंही नसेल. मी त्याला आठवण करून दिली की त्याने असं करण्याची ही पहिलीच वेळ नसेल. पण झावियरचं म्हणणं वेगळं होतं. तो म्हणाला की जॉन असा सोडून जाणार नाही. वादळ वाढत होतं. अचानक झावियरला लांबून धूर दिसला. तो म्हणाला की तिथे समोर धूर आहे, आपण जाऊन बघायला हवं. मला वाटलं की तिथे पुन्हा ओड्रिस्कल्सची पोरं नसावीत. झावियर घोड्यावरून उतरला आणि त्याने एका सोडलेल्या छावणीची तपासणी केली. तिथे राख अजूनही गरम होती. झावियरने जमिनीवरचे ठसे बघून सांगितलं की कुणीतरी नुकतंच इथून गेला आहे आणि तेही त्या दिशेने. मी त्याला म्हणालो की हे ठसे जास्तीत जास्त काही तासांपूर्वीचे असावेत. आम्ही पुन्हा डोंगर चढायला सुरुवात केली. वाटेत एक छोटी नदी लागली. झावियरने ती पार करायला सांगितली कारण ठसे पुढे जात होते. मी त्याला विचारलं की तुला नक्की वाटतंय का की हे ठसे जॉनचेच आहेत. झावियर म्हणाला की हे नक्की घोड्याचेच ठसे आहेत, पण ते कुणाचेही असू शकतात. आपण फक्त त्यांचा पाठलाग करू शकतो. डोंगर चढताना मी झावियरला त्या ब्लॅक वॉटरच्या बोटीवरील घटनेबद्दल विचारलं. झावियरने सांगितलं की आमच्याकडे पैसे होते आणि सगळं नीट चाललं होतं, पण अचानक तिथे पिंकटन्सच्या लोक चहूबाजूंनी आले. तो म्हणाला की तिथे गोळ्यांचा पाऊस पडत होता. त्याने हेही सांगितलं की डचने तिथे एका मुलीला खूप वाईट पद्धतीने मारलं. मी चक्रावून गेलो, कारण डचचा स्वभाव तसा नव्हता. झावियर पुढे म्हणाला की तिथे डेव्ही, जॉन आणि मॅकला गोळ्या लागल्या, पण शॉनचं काय झालं हे कुणालाच माहीत नाही. आम्ही कसाबसा जीव वाचवून तिथून बाहेर पडलो होतो. वादळ आता रौद्ररूप धारण करत होतं. डोंगराची ती वाट अरुंद आणि धोकादायक होत चालली होती. झावियरने मला एका खोल दरीपासून सावध केलं. आमचे घोडे आता थकले होते, कारण बर्फ खूप साचला होता. मी थोडा साशंक झालो आणि म्हणालो की मला नाही वाटत की आपण पुढे काही शोधू शकू. पण झावियरने धीर दिला आणि आपण अजून थोडं पुढे जाऊन बघूया असं सांगितलं. Yeah, a lot of fresh snow here. I don't know about this, Javier. Can't follow nothing. Let's push on a little bit. Maybe we'll pick the trail again.
आम्ही डोंगराच्या एका सपाट भागावर पोहोचलो. तिथे झावियरला काहीतरी दिसलं. जवळ गेल्यावर आमचं काळीज धडधडलं. तिथे जॉनचा घोडा रक्ताच्या थारोळ्यात मेलेला पडला होता. त्याला एखाद्या हिंस्र पशुने फाडून खाल्लं होतं. झावियरने सांगितलं की ब्लॅक वॉटर सोडताना जॉन याच घोड्यावर होता. जॉन जवळपासच असणार हे ओळखून झावियरने आपली रिव्हॉल्वर काढली आणि आकाशात गोळी झाडली. काही क्षणातच लांबून जॉनचा मदतीसाठी ओरडण्याचा आवाज आला. आम्ही घोड्यावरून उतरलो, कारण तिथून पुढची वाट घोड्यांसाठी नव्हती. मी घोड्यावरून माझी बंदूक घेतली आणि आम्ही पायी चालू लागलो. डोंगर खूप उंच आणि निसरडा होता. आम्ही एका खडकाखालून सरपटत पुढे गेलो. थंडीने माझे हातपाय गार पडले होते. झावियरने खिशातून दारूची बाटली काढली, स्वतः थोडी घेतली आणि मला दिली. त्या घोटामुळे थोडी ऊब आली. आम्ही जोरजोरात जॉनचं नावं ओरडत होतो. शेवटी एका कपारीच्या कडेला आम्हाला जॉन सापडला. तो तिथे रक्ताळलेल्या अवस्थेत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर खोल जखमा होत्या. जणू काही लांडग्यांनी त्याला उरबाडलं होतं. मला बघताच तो म्हणाला की मला कधी वाटलं नव्हतं की मी हे बोलेन, पण आर्थर मॉर्गन, तुला बघून आज खूप बरं वाटलं. मी त्याला उचलून माझ्या खांद्यावर घेतलं. तो थंडीने कुडकुडत होता. मी त्याला म्हणालो की लगेच मरू नकोस. आम्ही परतीच्या वाटेला लागलो. पण ज्या वाटेने आलो होतो तिथे आता लांडग्यांची फौज उभी होती. त्यांचे रडणे ऐकून अंगावर काटा आला. मी जॉनला खाली ठेवलं आणि झावियरला त्याला घोड्यापर्यंत घेऊन जाण्यास सांगितलं. मी त्या लांडग्यांना रोखून धरलं. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण मी एकेकाला कंठस्नान दिलं. झावियरने जॉनला घोड्यावर बसवलं आणि आम्ही डोंगर उतरू लागलो. वाटेत पुन्हा लांडग्यांच्या टोळ्यांनी आमचा पाठलाग केला, पण आम्ही त्यांना चुकवत आणि मारत कोल्टरच्या दिशेने घोडे दौडवले. जॉनची अवस्था बिकट होती, पण झावियर त्याला धीर देत होता की ही फक्त एका कुत्र्याच्या चाव्यासारखी जखम आहे, तू मरणार नाहीस. जॉनने आमचे आभार मानले की आम्ही त्याच्यासाठी तिथे आलो होतो. आम्ही कॅम्पमध्ये पोहोचलो तेव्हा बिल आणि लेनी मदतीसाठी धावून आले. त्यांनी जॉनला घोड्यावरून उतरवून आत नेलं. ॲबिगेलने त्याला जिवंत बघितल्यावर सुटकेचा श्वास घेतला, पण त्याचवेळी ती त्याच्यावर ओरडतही होती की त्याने स्वतःची ही काय अवस्था करून घेतली आहे. होजिया आणि स्ट्राउस माझ्याकडे आले. होजियाने मनापासून आभार मानले. मी त्याला विचारलं की आता पुढे काय. होजिया म्हणाला की हे वादळ संपलं की आपल्याला पूर्वेकडे जावं लागेल. मी आश्चर्याने विचारलं की आपण पुन्हा त्या सुसंस्कृत शहरांच्या दिशेने जाणार का. होजियाने मला आठवण करून दिली की पश्चिमेकडे आपले मित्र जास्त आहेत आणि तिथे जाणे धोक्याचे आहे. रात्र झाली होती. मी माझ्या रोजनिशीमध्ये या सर्व घटना लिहू लागलो. आम्ही अनेक आठवड्यांपासून पळत होतो आणि आता या उसाड गावात बर्फ वितळण्याची वाट बघत बसलो होतो. मी जशी वसंत ऋतूची कल्पना केली होती तसा हा नक्कीच नव्हता. मी माझी वही बंद केली आणि उभा राहिलो. आमचा संघर्ष अजून संपलेला नव्हता. आज आपण पाहिले, जॉन मार्स्टन 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याची पत्नी ॲबिगेलने त्याला शोधण्याची विनंती केली. होजियाच्या सांगण्यानुसार मी आणि झावियर जॉनला शोधण्यासाठी बर्फाळ वादळात निघालो. त्याचा घोडा मृतदेह अवस्थेत सापडला आणि जॉन जखमी अवस्थेत एका कड्यावर आढळला. त्याला परत कॅम्पमध्ये आणत असताना लांडग्यांच्या टोळीने हल्ला केला, पण आम्ही त्यांना यशस्वीरित्या परतवून लावले. डच आणि होजियाने वादळ संपल्यावर पूर्वेकडील शहरांकडे जाण्याचा निर्णय घेतला, कारण पश्चिमेकडील प्रवास धोकादायक होता. कोल्टरच्या त्या गोठवून टाकणाऱ्या वातावरणात आता भूक आमचा जीव घ्यायला लागली होती. पियर्सन घाबरला होता, कारण लोक अन्ना वाचून तडफडून मरतील अशी भीती होती. मी आणि चार्ल्स शिकारीसाठी बाहेर तर पडलो, पण त्या निर्जन डोंगर दऱ्यात फक्त आम्हीच नव्हतो. चार्ल्सच्या मनात लपलेलं ते सिक्रेट आणि त्याच्या जखमी हातानं घेतलेलं ते मोठं रिस्क, हे सगळं कुठेतरी एका मोठ्या संकटाची नांदी होतं. त्या शांत रानात एक भयंकर टेन्शन होतं, जिथे एक छोटी चूकही आमचा शेवट करू शकली असती. पण खरंच आम्ही तिथे फक्त शिकार करायला गेलो होतो का? त्या अंगावर काटा आणणाऱ्या अश्वलाच्या समोर आम्ही कसं वाचलो? डच आणि कोल्म ओ ड्रिस्कॉल यांच्यातलं ते जुनं वैयक्तिक फाईट नक्की कशामुळे पेटले? काय चार्ल्सनं दिलेलं धनुष्यबाण आमचं नशीब बदलेल की नवीन डेंजर ओढवून घेईल? आणि ब्लॅक वॉटरच्या त्या रक्ताळलेल्या बोटीवर नेमकं कोणतं ट्रूथ दडलं होतं? मित्रांनो, पुढचा भाग अजिबात मिस करू नका, कारण आता परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे आणि एक असा डिसिजन घेतला जाणार आहे जो सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकेल. तयार रहा, कारण हा थरार आता खऱ्या अर्थानं सुरू झालाय.